त्या मोठ्या बाई. लहानपणी इंद्रायणीला पोठीच्या खोलीमध्ये डांबून ठेवणाऱ्या, तिला डाग देण्याकरता तिच्या मागे धावणाऱ्या, तिला सळो की पळो करून सोडणाऱ्या मोठ्या बाई आता कुठे आहे? तर त्या मोठ्या बाई आता इंद्रायणीचं लांगुल चलन करून अधोक्षजला गादीवर बसवण्यासाठी धडपडतायत. तिच्या मागे मागे करतायत. माझी सून म्हणून तिला डोक्यावरती घेताय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन झाल्या? निघत. डंख संपला. मोठ्या बाईंचा तोरा आता गोरा मोरा झाला. निखारा लाल दिसला नाही म्हणजे तो विजलाय असं समजू नकोस. फटका बसला. हिंदीचा हिशेब तर मी चुकता करणारच आहे. पण त्याआधी जावई बापू, हा सासूबाई, मंदिर कमिटीची तातडीची बैठक बोलवा. जास्त होतंय हा. मी वेडा झालो आहे. माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. इंदू वेडी झाली आहे. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आदुरे आदुरे इकडे बस बस. आदू असं नको ना रे करू प्लीज. तुला कीर्तन करता नाही आलं तिकडे तर मोठ्या बाई ओरडतील मला. इंदू, या कीर्तनामुळेच आपल्याला वेळ मिळालाय आणि आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे ना. आदू आदू थोडा वेळा अभंग म्हण, मग तू म्हणशील ते. आधी मी जे म्हणेल ते, नंतर अभंग. आदू मी तुझी बायको आहे. मी म्हणेल तसं करायचं. जास्तीची बडबड करायची नाही. तुला अभंग गाता आला नाही तर तुला कीर्तन करता येणार नाही. तुला कीर्तन करता आलं नाही तर मोठ्या बाई मला ओरडतील रे. वंश परंपरा दास मी अंकिता. वंश परंपरा दास मी अंकिता. तुका मोकलिता लाज कोणा. तुका मोकलिता लाज कोणा. पांडुरंग 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 विठ्ठला रे. पांडुरंग 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 विठ्ठला रे. पांडुरंग 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 विठ्ठला रे. पांडुरंग 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्या बाई जे बोलतात ना ते करतातच. एवढं सगळं होऊ नये शेवटी त्यांनी गादी ग्रहण सोहळा करायचं ठरवलंच आहे.
काय करणार शकू? वहिनी आता काही बोलण्याच्या, समजावण्याच्या आणि ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत. त्यांच्या या हटवादी स्वभावामुळं अधोक्षज आपलं घर सोडून निघाला होता हे सुद्धा त्यांना समजत नाहीये. इंदू मध्ये पडली म्हणून थांबलाय तो घरात. हो, मला फार भीती वाटते हो. म्हणजे कीर्तन सेवा झेपेल ना त्याला? मला असं वाटतं त्या बिचाऱ्याचं हसं नको व्हायला. खरे हे असं काही होऊ नये म्हणून तर इंदू त्याला कीर्तन शिकवते. हो, पण असे प्रयत्न याआधी करून झालेतच की. तुम्हाला आठवतंय ना ती वक्तृत्व स्पर्धा? इंदू, तुला मग माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे रे आदू. अधोक्षज महाराज कीर्तन कसं करणार याच टेन्शन आलंय ना. राम कृष्ण हरी माऊली. माऊली, विठुराया आपल्या पाठीशी. त्याने प्रत्येकाला बुद्धी दिली आणि या जगात जे पण काही घडतं ते सगळं तोच घडवतो, तोच करता, तोच करविता. त्यांनी माझ्यासाठी पण काहीतरी ठरवलेलंच असेल ना. कीर्तनकारासारखं बोलतोयस खरा, पण आपल्याला पण काहीतरी करावं लागतं. चल पाठांतराला बसू. मी काय अभंग काढलेत, सोपेत, पटकन पाठवते. चल इंदू, इंदू, तुला अजून काहीच कळलेलं नाही, पण त्याला सगळं माहिती. त्याला मग माहिती आहे मी काही चुकीचं नाही करणार, कारण यात मी एकदम नाही. आणि इंदू, ही निवड आपण नाही केली, ती निवड तिने केली आहे मला न विचारता. तू आता मागच्या गोष्टी काढत. विठुरायाचं नाव घेत त्यावर चालत राहायचं. माऊली, त्याला सुद्धा माहितीये की मी काही ना काहीतरी करणार आहे. बोललो की नाही तुझ्यासारखं. आता बायको कीर्तनकार म्हणल्यावर तिचे थोडे तरी गुण घेणारच ना. चल पाठांतर करू. ऐक ना, काय? माझ्या पोटात ना कावळे ओरडत आहे. खूपच भूक लागली आहे मला. भूक लागली, आणते ना काहीतरी खायला आणते. हा, अजून एक सोबत चहा सुद्धा आणशील? तो पण आणते. विठुराया, पाठी राखा. व्यंकट महाराज, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, थोडं बोलायचं होतं. अहो मग बोला की. आपण बसून बोलायचं का? बरं चला या. बस. दादा, एक चहा. बोला. महाराज, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. म्हणजे कीर्तनात जे घडणार आहे ते पटतंय का तुम्हाला? कसं आहे बाळंभट, मी शेती करतो.
आधी नांगरणी करतो, मग पेरणी करतो, पावसाची वाट बघत राहतो. कधी कधी भरभरून पीक येतं, कणसामध्ये टपोरा दाना भरतो. कधीतरी पीक फसतं, बीजामध्ये फरक असतो. पण माझा अनुभव मला असं सांगतो की आपण जर खोलवर पेरणी केली, त्याला वेळेवर पाणी दिलं, त्याची मायेनं मशागत केली, तर ते बीज सुद्धा चांगलंच उगवतं. पण महाराज, जांबाकडनं हापूस आंब्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे ना? नाही म्हणजे बघा ना, ह्या तिन्ही पोरांना आहे ना मी लहानपणापासून बघतो. त्या तिघांपैकी कोणाच्याही बाबतीत असं घडलं असतं ना, तर असं घडू नये यासाठी मी प्रयत्न केला असता बघा. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आदोक्षज महाराजांची जीभ जड आहे, तरीही त्यांना कीर्तनासाठी महाराज, मोठ्या बाईंना बोलण्या इतपत माझी टाप नाहीये, पण मी हात जोडून विनंती करतो